नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मागील 3 वर्षाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2022, रब्बी हंगाम 2022, खरीप हंगाम 2023, रब्बी हंगाम 2023, खरीप हंगाम 2024 अशा पद्धतीने या 3 वर्षातला वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी या पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे, हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेला आहे आणि या वर्षीच्या म्हणजे खरीप हंगाम 2024च्या वाटपा संदर्भात सुद्धा कुठपर्यंत अपडेट आलेला आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सगळे पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातल्या 65 लाख शेतकऱ्यांना जवळपास 25 ते 50 कोटी रुपयाच्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप हे कालपासून सुरू झालेलं आहे आणि आजही भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। आज परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, आज नांदेडमध्ये पीक विमा जमा होणार आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि काल वाशिम, बुलढाणा, हिंगोली अशा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप काल झालेलं आहे आणि आजही या जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत राज्यातल्या या सगळ्या 29 जिल्ह्यांमध्ये एकंदरीत 65 लाख शेतकऱ्यांना जवळपास 25 ते 50 कोटी रुपयाचा 25 ते 55 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। कालही जमा झाला आणि आजही आज आणि उद्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर मागील 3 वर्षापूर्वीचा म्हणजे खरीप हंगाम 2023चा म्हणजे गेल्या वर्षीचा खरीप हंगामातला 2023चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा बाकी होता, काही शेतकऱ्यांचा विविध प्रकारे नुकसान झाल्यामुळे तो पीक विमा बाकी होता, अद्यापही तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर न झाल्यामुळे हे आता पुन्हा जमा होणार आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2023चा 181 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त जो पीक विमा जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये जमा होत आहे। रब्बी 2023चा जो काही पीक विमा आहे बुलढाणा जिल्ह्यातला हेक्टरी 40 हजार 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। याबरोबरच आपण जर पाहिलं गेलं तर रब्बी 2023चा 24 कोटी 63 लाख रुपयाचा पीक विमा, याचबरोबर खरीप 2022चा ज्याच्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी होता त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे व रब्बी 2022चा ज्याच्या शेतकऱ्यांना रब्बीचा 2022चा पीक विमा मंजूर असेल तर त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आता हे सगळं मागील 3 वर्षातलं अपडेट होतं, आता हे 3 वर्षातलं अपडेट आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर 25% अग्रिम, उर्वरित 75% काढणी पश्चात नुकसान, या सगळ्या नुकसानीसाठी खरीप हंगाम 2024 साठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, वेगवेगळ्या बाबीसाठी नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये मराठवाड्यासाठी खरीप हंगाम 2024 साठी मराठवाड्यासाठी 1760 कोटी रुपये आहेत। याचबरोबर विदर्भ, पूर्व विदर्भ ज्यामध्ये बुलढाणा, अमरावती, गडचिरोली याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मंजूर झालेली आहे। सर्वात जास्त रक्कम आहे ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला खरीप हंगाम 2024 साठी 144 कोटीच्या आसपास आहे आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत 64 ते 65 लाख शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना जवळपास 25 ते 55 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर होऊन कालपासून याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता याबरोबरच या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाबरोबरच भरपूर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दादा माझा 2023चा आला नाही, माझा 2022चा आला नाही, माझा या वर्षातला आला नाही, माझा त्या वर्षातला पीक विमा आला नाही, परंतु अखेर मागचा सुद्धा पीक विमा मागील 3 वर्षापूर्वीचा सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही उर्वरित राज्य हिस्सा अनुदान होतं ते विमा कंपन्यांना दिलं आणि विमा कंपनीला दिल्यावर आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून मागचा जे काही उर्वरित पीक विमा जो होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त पीक विमा जो आहे वाशिम आहे,
यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा जमा होत आहे रब्बी हंगाम 2023चा. कारण की त्या जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं. त्यामुळे 110% पेक्षा जास्त जर नुकसान झालेलं असेल तर राज्य सरकारला पुन्हा राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित करायचं असतं. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा विमा कंपन्यांना राज्य सरकारने अनुदान वितरित केल्यामुळे हा पीक विमा आता वाटप सुरू झालेलं आहे. परंतु इतके दिवस का रखडला हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ते अनुदान वितरित न झाल्यामुळे राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान त्यामुळे हा पीक विमा रखडला होता. परंतु अखेर बुलढाणा जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल या पिकाचा सर्वात जास्त पीक विमा रब्बीचा 2023चा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागील 3 वर्षापूर्वीच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.